अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ई केवायसी चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती तर साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी सकाळपासून गोड होत असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। आता तुम्ही पाहिले सुद्धा आहे की महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम ज्यांच्या हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी सोडायचं, त्यांनी दिवाळी बोनस जाहीर केल्याचं आता सांगितलं आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचा दिवाळी बोनस 3000 रुपये आजपासून सोडण्यास सुरुवात केली आहे असं त्यांनी सांगितलं आहे। ई केवायसी ची अट रद्द केल्याने महिलांच्या खात्यावरती आता तातडीने पैसे जमा होत आहेत। आज वार आहे मंगळवार, लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे, त्यामुळे सकाळपासून अनेक महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज बहिणींना सकाळपासून आला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये आलेत का? तुम्ही नक्की तुमच्या बँकेचं खातं एकदा चेक करून बघायचं आहे। जर तुम्हाला 3000 रुपये आले नसतील तर हे 3000 रुपये आज रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये कसल्याही परिस्थितीत येणार, परंतु आज आल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रोसेस संध्याकाळी 8 ला परत एकदा चालू होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना सकाळी 10 वाजल्यापासून आता दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण बँकेमध्ये झालेलं नाही, त्यांना संध्याकाळी 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये कसल्याही परिस्थितीत 3000 रुपये बँकेत पडणार असं मोठे अपडेट सरकारच्या माध्यमातून आता आले आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आले, आम्ही लाडक्या बहिणींना तसं अजिबात बोनस न देता गप्प बसणार नाही, कारण समोर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत। बहिणींच्या आम्हाला या ठिकाणी या मतदानासाठी अत्यंत गरज आहे असं सांगून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा सकाळी या ठिकाणी बरोबर 10 वाजता बँका उघडल्या 10 ते 2 या वेळेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये महिलांना मिळाले आहेत। ज्या बहिणींना त्या ठिकाणी सकाळी 10 ते रात्री बघा सकाळी 10 ते रात्री त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 वाजेपर्यंत प्रोसेस त्या ठिकाणी चालणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत हे पैशांचं वितरण झालंय आणि त्या ठिकाणी हे पैशांचं वितरण थांबलेलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे मिळाले नाहीत त्यांना आज रात्री 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये जमा होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे। बघा आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना सकाळी पैसे मिळालेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची यादी काय आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, आज निधी वाटपाचा पहिला दिवस आहे। लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आज बरोबर सकाळी 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती पैसे येऊ लागलेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैसे मिळालेत बहिणींना, कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून वितरण होणं बाकी आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाल्या। आज कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण करा, एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका, सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत अशी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिली आहे। कारण एकदा का लाडक्या बहिणी नाराज झाल्या तर त्या आम्हाला मतदान करणार नाहीत, त्यामुळे या सर्वांचा विचार करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी 3000 रुपये सकाळीच त्या ठिकाणी सोडलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका, एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणीच्या खात्यावरती दिवाळी बोनस आज लक्ष्मी पूजनाच्या तुम्हाला बरोबर 8 वाजता संध्याकाळी 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी पडणार आहेत। आज वार आहे मंगळवार आणि लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आणि हा दिवस लाडक्या बहिणींचा गोड केल्याशिवाय शांत बसणार नाही असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आल्या बघा। 12 जिल्ह्यापैकी या ठिकाणी आता सकाळी 4 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। उरल्या फक्त 8 जिल्हे उरलेत, 12 पैकी 4 जिल्ह्यांचं वितरण झालंय, 8 जिल्हे वितरण होणं बाकी आहे। ते तुम्हाला रात्री 8 ते रात्री 12 या वेळेमध्ये त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत तुम्हाला 3000 रुपये दिवाळी बोनस खात्यामध्ये पडणार आहे। बघा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणाकोणाला सकाळी मिळालाय, तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे नक्की पहा।
लाडक्या बहिणींनो, आज वार आहे मंगळवार आणि 21 ऑक्टोबर लक्ष्मी पूजनाचा दिवस लाडक्या बहिणींचा गोड या ठिकाणी होऊ लागल्याचं पाहायला मिळालंय। आज पैसे सकाळपासून सोडलेत। सकाळीच आम्ही व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी टाकला होता आणि लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पैसे येणार आहेत, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त 4 जिल्ह्यामध्ये पैसे सकाळपासून आता वाटप करण्यात आलं आहे। तांत्रिक अडचणीमुळे उरलेल्या 8 जिल्ह्यामध्ये आज रात्री 8 ते रात्री 12 हे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची मोठी अपडेट एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। लाडक्या बहिणींनो, कोणी सुद्धा काळजी करू नका, सर्व सरसकट लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। कोणती अपात्र यादी नाही, कोणाला सुद्धा बाहेर काढलं जाणार नाही। सर्वांच्या सरसकट खात्यामध्ये दिवाळी बोनस तुम्हाला ओवाळणी म्हणून तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आलेत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही चांगलं ओळखता, तर ते महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पाठवतात। एवढंच की मागे पुढे पैसे येण्यासाठी लेट होत असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागत असते प्रत्येक महिन्याला। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला तर सांगून टाकलंय, ते म्हणजे इथून पुढे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी हप्ता येण्यासाठी वाट अजिबात बघावी लागणार नाही। महिन्याच्या 1 तारखेला बरोबर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये येऊन पडलेले असणार, असा विश्वास देखील त्यांनी आता लाडक्या बहिणींना दिलाय। मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणाकोणाला त्या ठिकाणी पैसे सकाळी मिळेल, याची यादी काय आल्या 2 मिनिटे आता लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सकाळी बरोबर 7 वाजता एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं म्हणजे डायरेक्ट महिलांच्या खात्यावरती जे पैसे जातं त्याचं बटन दाबलं आहे। कारण डीबीटीचं बटन दाबल्याशिवाय महिलांच्या खात्यावरती पैसे जात नसतात, त्यामुळे डीबीटीचं बटन त्यांनी सकाळीच दाबलंय आणि लाडक्या बहिणींना सांगितलंय की लाडक्या बहिणींचा दिवाळी बोनस आम्ही त्या ठिकाणी लेट सोडत आहोत, आम्हाला माफ करा। खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 दिवसांच्या पाठीमागे हप्ता त्या ठिकाणी दिवाळी बोनस देण्याची तयारी केली होती, परंतु अचानक त्या ठिकाणी तुम्हाला पण चांगलंच माहित असेल, तुमच्या आसपास शेतकरी असतील तर माहित असेल, त्यांना नुकसान सप्टेंबर महिन्यामध्ये झालं होतं आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून 32,628 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यामुळे या ठिकाणी 4 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला देणार होते पैसे, परंतु राज्य सरकारकडे पैसे उरले नाहीत, त्यामुळे आता पैसे केंद्र सरकारकडून मागवलेत आणि हे पैसे आज मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी डीबीटीचं बटन दाबून महिलांच्या खात्यावरती पैसे आता सकाळी 10 वाजल्यापासून जमा होऊ लागलेत। डीबीटीचं बटन दाबल्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले। बँका बरोबर 10ला उघडतात, तुम्हाला पण माहिती आहे, आणि 10ला बँका उघडल्या आता सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण व्यवस्थित त्या ठिकाणी झालं आहे। ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सकाळच्या टप्प्यात झालं नाही, त्यांना आज रात्री बरोबर 8:10 पैशांचं वितरण सुरू होईल। 8:10 बरोबर सुरू होईल आणि रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेमध्ये कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस 3000 रुपये जमा होणार असल्याची आता एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या, त्यांना वाटलं होतं की दिवाळी बोनस आम्हाला मिळणार नाही, परंतु नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आज 3000 रुपये दिवाळी बोनस म्हणून सोडलाय। त्याचं कारण म्हणजे समोर आले त्या ठिकाणी 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि लाडक्या बहिणींची गरज खूप त्या ठिकाणी असते, त्यामुळे कोणाकोणाला लाभ भेटणार आहे आणि कोणकोणती यादी आल्या या ठिकाणी सांगतो पहा। लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 8400 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला सकाळीच देऊन टाकला होता आणि तशा प्रकारे महिलांना सकाळपासून 10 वाजल्यापासून त्या ठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत 3000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत। बघा, 8400 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, त्यापैकी आता 3400 कोटी वाटप करण्यात आलेत आणि उरलेले जे 5000 कोटी आहेत तर ते 5000 कोटी आज त्या ठिकाणी लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर 8:10 बरोबर हे पैशांचं वितरण परत एकदा सुरू होणार असल्याची मोठी अपडेट सुरू होणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण होणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून काय काय आल्या तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी नक्की बघायचं आहे। यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामधील काही भागामध्ये सकाळी पैसे जमा झालेत, ज्या भागामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांची एक लिस्ट सांगण्यात आल्या। त्या भागामध्ये आज संध्याकाळी रात्री 8:10 हे पैसे येणार आहेत, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर। लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट,
शिरूर, आनंदपाळ, अहमदपूर तालुका, उदगीर तालुका अशा 10 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज संध्याकाळी 8:10 परत एकदा डीबीटीचं बटन दाबून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लाडक्या बहिणींना सकाळी पैशांचं वितरण झालंय। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळाले नाहीत त्यांना आज संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे येणार आहेत। ते म्हणजे सावंतवाडीचा भाग, वेंगुर्ला तालुका, कुडाळ तालुका, कणकवली तालुका, मालवण, देवगड त्या ठिकाणी दोडामार्ग आणि वैभववाडी तालुका या भागात जेवढ्या काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज संध्याकाळी पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। कोणते 8 जिल्हे राहिले त्यापैकी 2 सांगितले, अजून 6 जिल्हे कोणकोणते आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे सकाळी त्या ठिकाणी थोडक्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत। त्या ठिकाणी जवळपास 100 गावामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना कोल्हापूर जिल्ह्यातील बहिणींना पैसे जमा झालेत। उरले जवळपास त्या ठिकाणी 1200 गावे आहेत। या 1200 गावातील त्या ठिकाणी 1100 गावामध्ये पैसे येणार आहेत। आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील, आता तुम्ही असाल तर लक्षपूर्वक बघा। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका, करवीर तालुका, कागल तालुका, गगनबावडा, गडहिंग्लज भाग, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले तालुका या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आता राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रात्री 8:10 पैशांचं वितरण सुरू होईल। त्यानंतर 8:10 8:30 9 10 10:30 त्या ठिकाणी रात्री 12 सव्वा 12 वाजेपर्यंत हे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारने सांगितलाय तो म्हणजे जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये पण अनेक लाडक्या बहिणींना सकाळी पैसे जमा झालेत, परंतु यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण झालं नाही त्यांना रात्री 8 वाजता पैशांचं वितरण परत एकदा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आल्या। तर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे, तुम्ही जळगाव जिल्ह्यातील आहे का, या ठिकाणी कोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा। यामधील अळनेर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंडोल, चाळीसगाव तालुका, चोपडा, जळगाव मुक्ताईनगर तालुका, जामनेर, धरणगाव तालुका, पाचोरा, पारोळा, बोदगाव, बुडगाव, भुसावळ, यावल आणि रावेर तालुका या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। अजून त्या ठिकाणी उरलेले कोणकोणते जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप सुरू होणार आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आज दिवाळी बोनस कसल्याही परिस्थितीत वाटप करा असा आदेश या ठिकाणी देऊन टाकले आहेत। या ठिकाणी बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय त्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार। आता नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील आता 6 तालुके या ठिकाणी निवडल्यात असल्याचं सांगण्यात आलंय। 7 तालुक्यामधील नवापूर, शहादा, तळोदा तालुका, अक्कलकुवा तालुका, अक्राणी ज्याला दडगाव देखील पहिला नाव होतं परंतु आता नवीन नाव अक्राणी देण्यात आलंय। या भागातील जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती देण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून झाली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्याला नागपूर या नावाने ओळखलं जातं। तुमचा नागपूर जिल्हा आहे का बघा। नागपूर जिल्ह्यातील सुद्धा ठराविक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळी पैसे जमा झालेत। जवळपास 35% लाडक्या बहिणींना सकाळी 3000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पोहोचलेले आहेत। उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज संध्याकाळी 8 वाजता येणार आहेत। तर 8 वाजून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे कधी पण तुमच्या खात्यावरती जमा होतील। नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर ग्रामीण भाग, नागपूर शहरी भाग, हिंगणा, कामठी तालुका, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर त्या ठिकाणी रामटेक त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारशिवनी तालुका, मौदा, उमरेड, भिवापूर आणि कुही या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी जमा करणार असल्याची या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर आता बघा पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की पहा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो खूप मोठा आहे। त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर याच जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे। आता पुणे जिल्ह्यातील त्या ठिकाणी 50% लाडक्या बहिणींना सकाळीच पैशांचं वितरण झालंय। मग उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता संध्याकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत होणार आहे। तर यामधील बघा पुणे हवेली तालुक्याचा काही भाग
या ठिकाणी खेड तालुक्याचा काही भाग, आंबेगाव तालुक्याचा काही भाग, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर तालुक्याचा भाग, बारामती तालुक्याचा भाग, पुरंदर, बोर, वेल्हे, मुळशी आणि मावळ या भागातील जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील, जर त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये मिळाले नसतील तर आज संध्याकाळी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर बीड जिल्हा, तुमचा लाडक्या बहिणींनो बीड जिल्हा आहे का बघा। बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ वितरण होणं बाकी राहिले बघा। यामध्ये आष्टी भाग, पटोदा भाग, बीड, गेवराई, माजलगाव या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातील केज तालुका, अंबाजोगाई तालुका, दारूर, शिरूर कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी देणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी तुम्ही राहताय का बघा, त्या जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर या ठिकाणी सकाळपासून अनेक त्या ठिकाणी भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना पैसे पोहोचलेले आहेत। उरलेले या भागामध्ये आज पैसे येणार आहेत ते म्हणजे वणी, मोरेगाव, पांढरकवडा तालुका, घाटंजी, राळेगाव तालुका, बाबुळगाव तालुका, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव तालुका, उमरखेड, त्या ठिकाणी जरी, जामणी आणि आर्णी या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज संध्याकाळी 8:10 बरोबर पैशांचं वितरण बँकेत जमा होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की पहा। आता पहा या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील जेवढ्या काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना सुद्धा 8:10 आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्या बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगावचा राजा तालुका, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, त्या ठिकाणी संग्रापूर आणि सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, त्या ठिकाणी कराड, त्या ठिकाणी पाटण, जावळी तालुका, महाबळेश्वर या भागामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।